नमस्कार. जय ज्योती, जय भीम. गांधीजी नावाचा हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर जन्माला आला याचा कित्येक पिढ्यांना विश्वास बसणार नाही असं स्वतः शास्त्रज्ञ आइन्स्टाईन म्हणतात. गांधीजी नावाचा एक विचार तर गांधीजी नावाचा एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा असणारा माणूस असे वेगवेगळे पैलू आणि वैशिष्ट्य असणारे गांधीजी. याच गांधीजींनी नित्य विकास हा गुण आपल्या सगळ्यांना सांगितला. गांधीजी म्हणतात, माझी बुद्धी भ्रष्ट झाली नाहीये, याच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर जे मी आधी बोललो ते तुम्ही विसरून जा आणि जे मी आत्ता बोलतोय आणि पुढे बोलतोय त्याला तुम्ही प्रमाण माना. विशेष म्हणजे 1932 साली काँग्रेसने खजुरीच्या झाडापासून ताडी बनवली जाते म्हणून त्यांचं कटिंग करायला सुरुवात केली. याच काँग्रेसनं 1938 ला खजुरीच्या झाडापासून गुळ बनवला जातो म्हणून या झाडांचं संवर्धन करा हे सुद्धा सांगितलं. 1936 सालापासून गांधीजींनीच खजुरीच्या झाडाचं महत्व आणि ते टिकवलं पाहिजे राष्ट्रीय संपत्ती म्हणून हे सांगितलं. हे दोन्ही निर्णय काँग्रेसच्या काळात ज्यांचे झाले त्या सगळ्यांचा निर्णय घेणारे एकमेव महात्मा गांधीजीच होते. मात्र त्यांनी परिवर्तन हे स्वीकारलं हे आपल्याला दिसतं. गांधीजींकडे चिंबकाकडे आकर्षण व्हावं तसं 20-25तल्या तरुणांपासून साधना करून मोक्षप्राप्तीपर्यंत येणाऱ्या प्रत्येक तरुणाचं आकर्षण म्हणजे बापू होते. याच बापूंकडे जर सगळा भारत जर आपल्याला पाहायचा असेल तर तो सापडतो साबरमती आश्रमात. इकडे आलेलं एक चांगलं आणि उमद व्यक्तिमत्व म्हणजे मामासाहेब फडके. यांचं विशेष म्हणजे हे अतिशय धिप्पाड असणारे, जटा असणारे, एक ऋषीमुनीसारखं व्यक्तिमत्व, दाढी असणारे. यांच्याकडे कंगवा फणी कधी नव्हती, मात्र एक आरसा असायचा. एकानं प्रश्न विचारला, तुमच्याकडे आरसा कायम असतो आणि कंगवा फणी नसते. त्याच्यावर त्यांनी आरसा फोडला. फोडल्यानंतर त्यांनी एक कागद काढला आरशाच्या मागचा आणि त्या कागदामध्ये बॉम्ब कशी बनवायची याची प्रक्रिया होती. सगळ्यांना धक्का बसला. विशेष हे होतं, साबरमती आश्रमामध्ये आल्यानंतर फडकेंनी एकदाही तो कागद वाचला नाही आणि आरसा काढला नाही. अहिंसेकडे चला हे महात्मा गांधीजींनी स्वतः सांगितलं. गांधीजींचा चरखा असेल, गांधीजींची ग्रामस्वराज्याची संकल्पना असेल, विनोबा भावेंचं भूदान चळवळ असेल, तर मूलभूत गरजांसाठी लढा दिलेली साम्यवादी रशिया असेल, यापैकी कोणतीही क्रांती आणि कोणतीही चळवळ ही अपयशी नसते. तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन, जे प्रश्न घेऊन येतात ना त्यांना उत्तर देण्याची शक्ती ती केवळ या ठिकाणी असते. अशा बापूंना आज अभिवादन करते. धन्यवाद.